बिलकुल जागी बघलेला आहे, एकदम छान. थँक्यू. तर आजचा हा दिवस माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल झाला. एकतर मला परीक्षक म्हणून बोलवलं होतं, त्याचा आनंद वेगळाच होता. आणि जेव्हा मी इथे हा कार्यक्रम बघायला लागले मंगळागौरीचा, तर खूपच जास्त इंटरेस्टिंग कार्यक्रम होता. म्हणजे आपणही त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. परत त्यांचा कॉन्फिडन्स लेवल इतका जास्त छान होता ना, म्हणजे त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मी पण तुमच्यासारखीच एक साधी सरळ गृहिणी आहे. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, दंडवत प्रणाम. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल व्लॉगमध्ये. तर आत्ता मी रेडी झालेली आहे बाहेर जाण्यासाठी. बाहेर म्हणजे एका कार्यक्रमाला, देशोन्नतीचा मनस्विनी म्हणून एक कार्यक्रम आहे. मनस्विनी जसं की सखी मंच असतं ना, सो त्या टाईपमध्ये. सो तिथे मला ना हे म्हणून बोलवलं आहे, परीक्षक म्हणून. सो हे माझ्यासाठी फर्स्ट आणि वेगळा अनुभव असणार आहे. पहिल्यांदाच मी असं कुठेतरी चाललेली आहे कार्यक्रमाला जिथे मला परीक्षक म्हणून बोलवलं आहे. सो एक्साइटमेंट पण भरपूर आहे आणि थोडंसं नर्वसनेस पण आहे. पहिली वेळेस आहे, कसं काय करणार आहे मी काय माहिती नाही. थोडंसं बोलायचं पण ठरवलं आहे, पण तिथे गेल्याच्यानंतर आता बघूया बोलायची हिंमत होते का नाही. तर थोडंसं वाटलं तर बोलेल किंवा नाहीतर मग स्किपच करेल. कारण की स्टेज डेअरिंग वगैरे नाही आहे माझ्यामध्ये. मी कधी स्टेजवरती जाऊन कुठलाच परफॉर्मन्स केलं नाही किंवा बोलले वगैरे नाही. त्याच्यामुळे आहे थोडीशी भीती की कसं काय होईल म्हणून, की स्टेजवरती गेल्याच्यानंतर मला बोलायला जमेल का नाही म्हणून. त्याच्यामुळे फक्त मग परीक्षक म्हणून तेवढं कार्य करेल. तर त्या कार्यक्रमामध्ये मनस्विनी म्हणून कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात भरपूर असे वेगवेगळे खेळ आहेत. ट्रेडिशनल ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे आणि डिश डेकोरेशन म्हणून. मला ड्रेसच्या याच्यामध्ये परीक्षक म्हणून बोलवले. सो आता निघाली मी, रेडी झाले आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तिथलचा कार्यक्रम कसा आहे काय. तर तुम्ही बघा, स्टे ट्यून, असंच कनेक्ट राहा व्हिडिओसोबत. सकाळी ते मी हेअर वॉश करून घेतले होते आणि आता आपलं बाहेर कुठे जायचं ठरलेलं असलं की हेअर वॉश हे कंपल्सरी असतोच. आणि आता केस वाळायला बराच वेळ लागतो. त्यात आपल्याला एखादी हेअरस्टाईल छान अशी स्टायलिश केस हवे असतात, परत व्हॅल्यूम हवा असतो केसांना. त्यासाठी माझ्याकडे सुंदर असं एक प्रोडक्ट आहे जे मी सध्या वापरते. तर हे आहे अगारोचं हेअर व्हॉल्युमायझर ब्रश. ऑल इन वन प्रोडक्ट आहे. यामध्ये आयोनिक टेक्नॉलॉजी जे केसांना स्मूथ आणि शायनी लुक देते. टर्मिल्यून सेरॅमिक सर्फेसमुळे ना यामधली जी हीट आहे ती व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होते, ज्यामुळे आपले हेअर जे आहेत ते डॅमेज होत नाही. याची हीट आणि स्पीड सेटिंग जी आहे ती खूपच जास्त हँडी आहे. जसं की लो टेम्प प्लस हाय स्पीड, मीडियम टेम्प प्लस लो स्पीड आणि हाय टेम्प प्लस हाय स्पीड. चला तुम्हाला समोरासमोर दाखवतेच मी डिफरंट किती आहे. तर ओले केस असताना किती व्यवस्थित ड्राय होतात. तर म्हणजे आपले केस ड्रायसुद्धा करता येतात, स्टायलिशसुद्धा करता येतात आणि आपल्या केसांना एक छान असा व्हॅल्यूमसुद्धा येतो. तर अगदी थोडे थोडे केस घ्यायचे, म्हणजे पार्टिशन करायचं केसांचं दोन्ही साईडने. तर एका साईडने तुम्हाला करून दाखवते. छोटे छोटे केस घेऊन ड्राय करून दाखवलेत आणि थोडंसं स्टाईल पण केलं केसांना. तर इथे बघू शकता तुम्ही डिफरन्स किती आहे. तर ओले केस माझे पहिले कसे होते आणि आता हे ब्रश यूज केल्याने व्हॅल्युमायझर, फरक तुम्ही स्वतः समोर बघू शकता की किती डिफरन्स दिसते तर दोन्ही साईडने. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना ॲक्टिवेट चारकोल ब्रिसल्स असल्यामुळे जे केसांना क्लीन आणि फ्रेशसुद्धा ठेवतात. अँटी स्काल हेड जे की सुरक्षित वापरासाठी. 360 डिग्री एअर फ्लो वेंट्स फास्ट ड्रायिंगसाठी. ॲर्गॉनिक हँडल कम्फर्टेबल ग्रिपसाठी आणि 360 डिग्री स्विवेल कॉर्ड इझी स्टायलिशसाठी. सो बेसिकली एकाच ब्रशमध्ये तुम्हाला मिळतील ड्रायिंग, स्टायलिंग आणि परफेक्ट असं व्हॅल्यूम. तर तुम्ही बघितलंच की ओल्या केसांचा आणि ड्राय केलेल्या केसांचा डिफरन्स किती होता. तर त्याच्यानंतर पूर्ण केस जे आहेत ते मी ड्राय करून घेतलेत. सुंदर असा व्हॅल्यूम आला केसांना. आणि आणखी थोडंसं केसांना ट्विस्ट करायसाठी, म्हणजे छान आणखीन हेअरस्टाईल दिसा म्हणून, ओपन जर हेअर ठेवले तर समोरून त्याला मी थोडं ट्विस्ट करून घेतले केसांना अशा पद्धतीने एक छोटासा पार्ट घेऊन. आणि जवळपास 80% केस जे आहे ओले असताना हे स्टेप करायची, म्हणजे केसांना ओव्हरऑल एक व्हॅल्यूमही छान येईल आणि माझं लुकही सुंदर दिसेल म्हणून. थोडंसं स्टायलिश, पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही पडणार जर का हा ब्रश यूज केला तर. सुंदर असे केस स्ट्रेचसुद्धा झालेत, स्टाईलसुद्धा झालेत आणि व्हॅल्यूमसुद्धा छान आला केसांना. तर आता इथे मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्या सुरुवातीलाच इथे ना फोटोशूट चालू होतं. सो एकच मॅडम आहेत ओळखीच्या माझ्या, मनीषा गोरे म्हणून. सो त्यांनी मला इथे फोटो काढण्यासाठी थांबवलं आणि बाकीच्या माझ्या काही कोणी ओळखीचं नव्हतं. ज्या संचालिका आहेत त्याच ओळखीच्या होत्या माझ्या. तर फोटोशूट वगैरे केला आणि आता यांना मी सोबत घेऊन तर आले होते, पण सगळ्या बायका बघून त्यांची हॉलमध्ये येण्याची काही इच्छा होत नव्हती. आणि आता माझा व्हिडिओ काही एवढा व्यवस्थित होणार नव्हता असं माझ्या मनामध्ये 3-3 वेळेस होतं. सो मग ते काही व्हिडिओ करायला आलेच नाही, मीच करून घेतला. इथे आल्या अगोदर वेलकम सॉन्ग जे आहेत ते चालू झालं.
त्यानंतर आलेले जे प्रमुख पाहुणे होते त्यांचं स्वागत करण्यात आलं स्टेजवरती बोलून. त्यामध्ये मी पण होते, पण माझा व्हिडिओ करायला कोणीच अवेलेबल नव्हतं इथं. त्याच्यानंतर ह्या रश्मी खांडेकर मॅडम आहेत जिल्हा परिषदच्या कार्यकारी अधिकारी. सो त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. खूप पॉझिटिव्ह बोलल्या त्या. आता मी तुम्हाला ते नाही दाखवत कारण की तुम्ही बोर व्हाल आता. आणि आता चालू होणार होता खरा इंटरेस्टिंग पार्ट, मंगळागौरीचा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये ह्या ज्या आहेत त्या सूत्रसंचालिका होत्या. नक्षत्रा इव्हेंटच्या आय थिंक 6 जणींचा हा ग्रुप आहे, पण ह्या खूप सुंदर बोलत होत्या आणि व्हिडिओ डान्स वगैरे तर तुम्ही बघाच. मैत्रिणींनो, श्रावणातला महत्वाचा सण उत्सव म्हणून समजला जाणारा खेळ मंगळागौरीचा या कार्यक्रमाचं सादरीकरण इथं होणार आहे. देशोन्नतीच्या मनस्विनी व्यासपीठाने आम्हाला आज हे सादरीकरण करण्याची आता श्रावणामध्ये अनेक प्रकारचे खेळ मंगळागौरीमध्ये खेळले जातात. श्रावण म्हणलं की अनेक प्रकार म्हणजे खरं सांगू का, मी पहिल्यांदाच हे सगळं बघत होते आणि जसं गाणं चालू झालं त्यांचे एक्सप्रेशन, त्यांचे स्टेप हे सगळं बघून अंगावरती माझ्या तर काटाच येत होता. इतकं भारी त्याने इतकं सुंदर करत होत्या. आता मला काही कॉपीराईट क्लेममुळे ना हे गाणं पूर्ण टाकता येत नाही याच्यामध्ये. जर का तुम्ही समोरासमोर हे बघितलं असतं ना, खरंच म्हणले असतं की किती भारी आणि किती सुंदर करता येतं. म्हणजे माझ्या एवढं सगळं बघून हे तरी लक्षात आलं इथे की एक स्त्री ठरवलं ना तर काही पण करू शकते. घरदार सांभाळून, लेकरं सांभाळून, हे सगळं करून आपल्यासारख्या स्त्रिया हे सगळं करू शकतात. आता हे तर सगळं झालं आपल्या मनाची जिद्द, आपली आवड असणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि फॅमिली पण मॅटर करते बरं का. फॅमिलीचा पण सपोर्ट असणं तेवढंच गरजेचं आहे. फॅमिलीचा सपोर्ट असेल तर आपण काहीही करू शकतो. कळी मोहरावी अशी ती हसावी, तिची पापणी अमृताने भिजावी. गुलाबी खळी लाल गाली पडावी, अशी लाडकी लेक माझी असावी. पुढे काळ जाता असा काळ यावा, नको वाटूनही बनावा दुरावा. शिवाच्या घरी पार्वती ती निघावी, अशी लाडकी लेक माझी असावी. लेकीचं कौतुक साजरं करणारा हा सण, हा सोहळा म्हणजे मंगळागौरीचा सोहळा. आता हा भाऊ आपल्या बहिणीला माहेरी न्यायला आलेला आहे आणि तिला माहेरी जायचंय, पण तिचं घरचं काम थोडं राहिलेलं आहे. तर तेच आपण या गाण्यातून पाहणार आहोत. शंकराच्या देवळात बिल्वपत्राचे पूजेला
तर जवळपास 1-1.5 तासाच्या वरी तरी हा पूर्ण कार्यक्रम झाला होता, फक्त मंगळागौरीचा. त्याच्या अगोदर डेकोरेशन होतं. मी थोडं लेट आले म्हणून ते मला बघायला नाही भेटलं. त्याच्यानंतर इथे श्रावण क्वीनचा कार्यक्रम होता. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणता येईल, वेगवेगळ्या स्टेटनुसार, जसं की महाराष्ट्रीयन लुक असेल किंवा साऊथ इंडियन लुक असेल, असे वेगवेगळे लुक होते. देशोन्नती मनस्विनी म्हणजे राजाची राणी, सर्व महिला मांडतात इथे आपली कहाणी. श्रावण सोहळा रंगला इथे सुंदर आणि रंगतदार. श्रावण सोहळा रंगला इथे सुंदर आणि रंगतदार. जन्मोजन्मी हवा मला नितीन सारखाच जोडीदार, नितीन सारखाच जोडीदार. धन्यवाद. रेसिपीज आणि आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये चालत असणाऱ्या घडामोडी त्या शेअर करत असतात. सोशल मीडियावर असं उत्कृष्ट असं कमांड त्यांनी मिळवलेली आहे. परभणीतील सौ निकिता देशमुख यांना विनंती करते की मी त्यांनी 2 मिनिटं स्वतःचं. नमस्कार सगळ्यांना. तर सगळ्यात आधी मी हे सांगते की मला स्टेजचा कॉन्फिडन्स बिलकुल नाही आहे. बिलकुल मला स्टेज डेअरिंग नाही. मी फर्स्ट टाईम हे करते, स्टेजवरती आलेली आहे. सो त्याच्यामुळे काही चुका मिस्टेक झाल्या तर त्या समजून घ्या तुम्ही. आणि तर माझी ओळख करून देते अगोदर. माझं नाव निकिता प्रमोद देशमुख. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे मी, यूट्यूबर आहे. यूट्यूबवर तर मॅडमने सांगितलीच माहिती तुम्हाला. मी पण तुमच्यासारखीच एक साधी सरळ गृहिणी आहे. घरातलं काम करून, लेकरांना सांभाळून, आमची जॉईंट फॅमिली आहे, हे सगळं बघून त्याच्यातून वेळ काढून मी माझा स्वप्न वगैरे ते पूर्ण करायचा प्रयत्न करते, घरातून वेळ काढून. आणि मला फॅमिलीचा पण पूर्ण सपोर्ट आहे, कारण की फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय ह्या गोष्टी होतच नाहीत. सोशल मीडियावरती येणं इतक्या सहजासहजी ते शक्यच नाही फॅमिलीच्या सपोर्टशिवाय. सो फॅमिलीचा मला पूर्ण सपोर्ट आहे. आणि बाकी मग रेसिपी वगैरे ह्या गोष्टी मी शेअर करत असते. माझी डेली लाईफ, डेली रुटीन, माझं जे शक्य होईल तेवढ्या गोष्टी मी शेअर करते. आणि मनस्विनीबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर असं प्लॅटफॉर्म आहे मनस्विनीचं, जिथे तुम्ही तुमच्या ज्या कला आहेत तुमच्यामधल्या ते सादर करू शकता इथे. आणि म्हणजे तुम्हाला जे सॉरी थोडंसं धडपड होते मला पहिल्यांदा असल्यामुळे, सुचत नाही काय बोलू. तर मी सुद्धा इथे आता येऊन मला खूप चांगलं वाटलं. हे जे याचा कार्यक्रम झाला ना मंगळागौरीचा, सो ते मी फर्स्ट टाइम बघितला असा समोरासमोर. इतके दिवस मोबाईलवरती बघितले व्हिडिओ वगैरे, पण समोरासमोर पहिल्यांदाच बघितला. खूप छान वाटलं ते कार्यक्रम बघून. आणि सगळ्या महिला एवढ्या म्हणजे कॉन्फिडन्सली इथं येऊन कार्यक्रम करतात, सादर करतात. खूप सुंदर वाटलं ते बघून, छान वाटलं. तुम्ही जर काही इथे तुमचं नाव नोंदणी केली नसेल तर उत्तेजनार्थ सेकंड पारितोषिक जात आहे. पारितोषिक उत्तेजनार्थ प्रिया पारख. थर्ड प्राइज शेरे. फॅशन मिन यांच्याकडून उत्कृष्ट अशा आयोजक म्हणून त्यांनी दिलेले आहेत. आणि श्रावण क्वीन सेकंड पारितोषिक जात आहे. तरी गणपती महाफेस्टिवल ऑफर चालू आहे. तक्षशिला नतपैठणीवर खास खूप सुंदर केलं. खूप म्हणजे कॉन्फिडन्स खूप छान होता. प्राइस काढाल बिलकुल दाखव बघलेला आहे. एकदम छान. थँक्यू. मनापासून आभार. ओके हां मनीषा तिकडे जवळच. हां खूप छान. बायकांनी खरंच तुमच्यापासून घेण्यासारखं आहे. थोडं बोलताना हे झालं. नाही हरकत नाही, पण मला म्हणजे हा क्षण अनपेक्षित होता माझ्यासाठी. मला वाटलंच नाही तुमची भेट होईल म्हणून. खरंच मला खूप छान वाटलं. तर आता घरी आलोत आणि रस्त्यानेच येत आता फोन येऊ लागले 3-3 वेळेस की घरी पाहुणे आलेत म्हणून. चला बघूया कोण आले ते. काय करायला? कोण आलंय? कोण आला तुला भेटायला? राजवी इकडे बा. इकडे राजवी. कोण आलं तुला भेटायला? कोण आलं? हसती बोललं की हसती. लय बोल वाटते. लय बोल वाटते. काजळ घालू करायचंच राहिलं.
नाही का राजी ते विकतचं घालू वाटत नाही ना का? नाही इकडे नाही का डोळे खराब होतात. हा ते घरी केले तू पाहुणा गायच्या करून दे घरी करून दे काका करून दे काका यायचे पाव भुईला भेटा बघायला तर गेलंच होईल हो पवनचं नाच जाऊ बघायला हो तुम्ही या म्हणून सगळ्याच्या लक्ष बघायला. तर असा गेला माझा कालचा दिवस. सकाळच्या कामही आवरून दुपारी मग तिकडे जायला निघाले होते. तिकडे गेला पूर्ण संध्याकाळी 8-8:30 वाजले घरी यायला. घरी आल्याच्या नंतर ही पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे माझे दीर आहेत ना, त्यांच्या फ्रेंडच्या आई आहेत त्या पण माझे व्हिडिओ बघतात आणि खूप जास्त कौतुक करत होत्या. ते काही व्हिडिओमध्ये मला घेता नाही आलं. तर आजचा व्हिडिओ मग इथेच थांबवते, जास्त मोठा नाही करत. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.